मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका ब्लॉगमध्ये. आम्ही आलो आता कडेपठारला. कडेपठारावर कधीच आलो नव्हतं, पहिली वेळेस आलोत. जेजूरला खूप वेळेस गेलतो. जेजूरच्या गडावर, आता कडेपठारच्या गडावर चाललो आहे. खूपच पायऱ्यात, खूप जास्त. थोडंसंच वर आलोत आणि आम्हाला कुठं जायचं माहिती आहे का? आता एकदम शेवट वर, इथून दिसत नाही अजून. ते खूप वर जायचं आहे, खूप पायऱ्यात. आणि आम्ही आता थोडंसंच वर आलोत बघा. अजून खूप उंच जायचं आता. तर चला, पायऱ्यात आणि वर असं पत्र्याचं बनवलेलं आहे. तर हा बघा, हा दिसतोय जेजुरीचा गड. आणि इकडे आहे हे कडेपठारचं बघा. तो दिसतोय तो गड, समोर दिसतोय गड आणि त्याच्या मागे तळे. आणि खूप उंच वर आलेलो आम्ही आता. इथून दिसतोय पुरंदर. बघा, अजून आम्हाला इथं वर जायचंय. आणि हे इथं जय मल्हार. आणि आम्ही आलेलो आता खूप उंच. हे बघा, इकडं पण डोंगरच डोंगर आहे. तो डोंगर आणि तो पुढं जो टोक दिसतोय तो पुरंदर किल्ला आहे. मित्रांनो, गडावरनं माल आणण्यासाठी बघा गाढवांचा उपयोग केला जातो, कारण हे खूप वर आहे. हे बघा कितीत बघा. सर मग काय करत नाही ते, ह्यांचा उपयोग केला जातो वर माल आणण्यासाठी. कारण वजन येण्यासाठी सगळ्यात मजबूत प्राणी म्हणजे गाढवा. पण आहेत कमीत काय गाढवासारखं काम करायला लागलं. आणि हे बघा किती वर आहे, एवढ्या डोंगरावर माल आणण्यासाठी. हे बघा, इतके गाढव होते, इतक्या उंचीवर माल घेऊन येतात हे मुख्य जनावर. आणि अजून पण आम्हाला खूप वर जायचं आहे. कस काय पूजा, बरं आहे ना? चला. काय झालंय, काय झालं चिव? जवळून गेले ना. काय म्हणत होती तू? आता ऊन होतं, आता देवांना असं जरा थकले, सावली द्यावं. आता शिरवाळ पडली बघा, ऊन नाही. किती शिवराळ पडले बघा, पूर्ण डोंगरच होते इकडं. आणि आम्ही आता खूप उंचीवर आलेलो होतो. घर किती छोटे छोटे दिसतात बघा. काय नाही होत बाळा, ते निब्बर प्राणी ते वजे होण्यासाठीच असतो. आणि एक गाडू आहे ना, पहिलं ते छोट पाय असं घसरत होता. हा हा, नाही पडलं, कसं काय पडत नाही. फायनली वर आलो तर अजून पण लांब जायचं. आणि हे ह्या बाजूने बघा असं दिसतंय, तिकडं पण आहेत पायऱ्यावर चढायला. हा, कसं आहे बघितलं का डोंगर? कसं आहे चिव, दमली? खाली गेले कुल्फी खाऊ आपण. आता खूपच थकलो, म्हणजे मी नाही, मला चालायची सवय. आमचे चिव बाळ बघा कसं डोक्यावर घेतलंय. पोट कमी करायसाठी चाललेलोत ना गडावर. मग आता किती चालतो. आणि हे बघा पायऱ्या पाठीमागं चालतो. आमचे चिवबाई पण चालते. आणि खूप उंच चाललोत आम्ही गडावर आता. जेजुरी गड कडेपठार. 100-150 पायऱ्या चढल्या. 100-150 नाही बाळा, जास्त झाल्यात. हा, खंडोबाचं ज्योतिर्लिंग असं कडेपठारचं वर मंदिर. चलिये. कडेपठार पूर्ण मंदिर आहे. असं मंदिरात शूटिंग करू देत नाहीत. हे खंडोबा राया मंदिर, हा मंदिराचा परिसर. आणि इथं तुळजामातेचं मंदिर पण आहे वर.
शंकराची पिंड आहे. खाली किती हे मंदिर आणि इथं डागेच भाई झोपलेले गणपती मंदिर आहे आणि हे बघा किती उंच आहे बाहेर असं खाली. बाबा महादेवाचे मंदिर खूप छान आहे पण वेगळीच आहे अशी. फायनली मित्रांनो आता गडावरून खाली आलोत. इतक्या दमलो, इतक्या पायऱ्या होत्या की पाय थरथर थरथर थरथर. इतक्या पायऱ्या होत्या, इतक्या पायऱ्या जेजुरीच्या गडाला कडेपठारच्या. बस पहिलीच वेळेस चालतो आणि आता खूप दमलोत आम्ही. या पायऱ्या तुम्हाला दाखवतो. शेवटपर्यंत वर दिसत नाही बघा पण आता खूप थकलोत आम्ही. आता जाणार रोडवरून थोडंसं हायवे रोडला आणि काहीतरी जेवण वाटतं काहीतरी. हां अशीच पैज लागली का ह्यांची. ठीक आहे. काय म्हणता चिमू, कसं काय वाटतंय गडावर येऊन आता? तुम्हाला कसं वाटलं? मी आणलंय हे येत नव्हते बघा मित्रांनो, मी आणलंय. मला काय नाही होत, मी दमत नाही माहिती नाही. चिमूचे पाय थरथर काढले. काय झालं चिव? चिव पाय थरथर काढले ना इकडं. चिवचे पाय थरथर. आमची चिव बघा इथून जाऊन परत येण्यापर्यंत पूर्ण चालली, एकही पायरी तिला उचलून घेतलेलं नाही. स्टार्ट पासून तर एंड पर्यंत पूर्ण पायऱ्या चालली चिव, है ना चिव? पूर्ण चालली आमची चिव. पाय कसा थरथर व्हायला, पाय थरथर व्हायला. पूर्ण चालली. आता जेवायचे आम्हाला. काय झालं? पाय दुखायले. अजून तर आपण तिकडे गेलो नाहीत माहितीये का. हा ना, पोरगेचे पाय जास्त दुखले असते. चिमूचा पाय करतोय तर चल.